2047पर्यंत आपण आपला महाराष्ट्र कसा विकसित करायचा याचं एक स्वप्न बघितलं गेलेलं आहे आणि याचे मोठ्या पातळीवरती याच्यावरती काम चालू झालेलं आहे. विकसित भारत 2047 याचा जो रस्ता आहे तो विकसित महाराष्ट्र 2047 मधून जातो आणि विकसित महाराष्ट्र 2047चा रस्ता हा विकसित कृषी अर्थव्यवस्था ह्याच्यामधून जातो. ज्या टॉप 10 ॲग्रिकल्चर कमॉडिटी तुम्ही ॲनालिसिस करून बघा, ज्या टॉप 10 ॲग्रिकल्चर कमॉडिटी ज्या भारतातनं एक्सपोर्ट केल्या जातात शेतीच्या बाबतीमध्ये, त्या सगळ्या 10 मध्ये तुम्हाला महाराष्ट्र प्रोडक्शनमध्ये पण अव्वल दिसेल. पहिला टॉप 1, 2, 3 टू टॉप 10 मध्ये एक्सपोर्टमध्ये पण अव्वल दिसेल आणि प्रोसेसिंगमध्ये पण अव्वल दिसेल. म्हणून ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स ही इतकं इम्पॉर्टंट आहे की ज्याची भारताकडे सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ कुठली असेल टू इन्फ्लुअन्स दी ग्लोबल पॉवर, मग ती इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये सुद्धा आणि ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्समध्ये ज्याचं अजून पण युटिलाइज झालं नाही, ती आहे शेती. जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतोय किंवा जेव्हा मला शक्य होतोय इथे येणं, या वास्तूमध्ये येणं, आपल्या सर्वांशी गप्पा मारणं, त्याचं कारण जे आम्ही केंद्र सरकारच्या पातळीवरती देशामध्ये किंवा राज्यामध्ये करू इच्छितो, विकसित भारत किंवा विकसित महाराष्ट्र, ह्याची वाट तुमच्या जवळूनच जाते. विकसित भारत पण तुमच्यासाठीच आहे, विकसित महाराष्ट्र पण तुमच्यासाठीच आहे आणि तो तुम्हीच करणार आहात. म्हणून मला इथं विशेषतः येणं, कारण या देशाचे आणि राज्याचं जे उज्ज्वल भविष्य आहे ते तुमच्या हातूनच घडणार आहे आणि ते तुमच्यासाठीच आहे. साधारणतः जेव्हा मला अभिजितचा फोन आला की आपण कशावरती गप्पा मारायच्या, मी काय भाषण करणार नाही पण गप्पा मारू, कशावरती आपण बोलू, तर मला पटकन माझ्या लक्षात आलं की ज्याच्यावरती आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि सगळी राज्य मिळून एक भारताचं उज्ज्वल स्वप्न बघत आहेत आणि त्याच्या अनुषंगानं एक प्रॅक्टिकल प्लॅन तयार झाला आहे आणि तो प्रॅक्टिकल प्लॅन इम्प्लिमेंट करायच्या दिशेने सगळे चालू आहेत, सगळे राज्य सरकार आणि आपलं केंद्र सरकारसुद्धा. 2047पर्यंत आपण कसा आपला देश विकसित करायचा आणि 2047पर्यंत आपण आपला महाराष्ट्र कसा विकसित करायचा याचं एक स्वप्न बघितलं गेलेलं आहे आणि याचे मोठ्या पातळीवरती याच्यावरती काम चालू झालेलं आहे. तर विकसित भारत 2047 ह्याचा जो रस्ता आहे तो विकसित महाराष्ट्र 2047 मधून जातो आणि विकसित महाराष्ट्र 2047चा रस्ता हा विकसित कृषी अर्थव्यवस्था ह्याच्यामधून जातो. त्याच्यामुळे विकसित महाराष्ट्रासाठी विकसित कृषी अर्थव्यवस्था, महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं नाक आहे, नाक. महाराष्ट्र सोडून देशाचा आर्थिक विचार, अर्थव्यवस्थेचा विचार होत नाही आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विचार शेती आणि शेती उद्योग सोडून होत नाही. विकसित महाराष्ट्र म्हणजे पुणे मुंबईचा विकास नाही. विकसित महाराष्ट्र म्हणजे पुणे मुंबई नागपूर नाशिकचा विचार नाही. विकसित महाराष्ट्र म्हणजे विदर्भाचा विकास. विकसित महाराष्ट्र म्हणजे कोकणामध्ये असणाऱ्या वाड्यावस्त्यांचा विकास. विकसित महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्याचा विकास. विकसित महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास. विकसित महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास. म्हणून विकसित महाराष्ट्र, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मी ॲग्रिकल्चरचं काम बघतो. मी स्वतः ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स्ट आहे. सदैवाने मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या शेतीच्या संदर्भात ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्यामध्ये काम करण्याची संधी मिळते. काही ठिकाणी मी ॲडवायझर रोलमध्ये आहे, काही ठिकाणी मी लिडरशिप रोलमध्ये आहे आणि सदैवाने मला आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांच्यासोबत पण काम करायची संधी मिळते. जसे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन क्लायमेट चेंज UNFCCC आहे,
FAO आहे, ADB आहे. त्यामुळे हे सगळं काम करताना माझ्यासमोर एक जो पट उलगडतोय, त्या पटातून येणाऱ्या जे इतक्या इंटरेस्टिंग स्टोरीज आहेत शेती आणि शेती उद्योगाच्या बाबतीमध्ये, त्या सगळ्या स्टोरीज, ते सगळे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्या आपण स्टोरीज, ते आपण अनुभव मी आपल्याला शेअर करण्याचा प्रयत्न करतो, रादर दॅन अकॅडमिक टॉक. इतका पर्सेंटेज ग्रोथ वाढला, ते इतके GDP वाढेल, याच्यापेक्षा त्याच्या बिहाइंड ज्या स्टोरीज आहेत त्या आपल्याला समजून घेऊन त्या फार इंटरेस्टिंग होतील. तुम्ही जर तुमच्या दिनचर्याची सुरुवात आणि दिनचर्याचा शेवट बघितला, म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, तुम्ही एकदा हे ॲनालाइज करून बघा, अशा कुठल्या इंडस्ट्रीशी तुमचा संबंध येतोय सगळ्यात जास्त. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अशा कुठल्या गोष्टींची दररोज जास्त संबंध होतो, अशा कुठल्या गोष्टी आहेत? तुम्हाला सगळ्यात जास्त गोष्टी फाइंड होतील ज्या गोष्टी आहेत ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीशी रिलेटेड. म्हणजे सकाळी चहा पिण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, दूध पिऊन झोपण्यापासून, ज्या बेडवरती झोपतो त्या बेडच्या कपड्यापासून सगळ्यात जास्त संबंध तुमचा आहे तो ॲग्रिकल्चर संबंध येतो. त्याच्यामुळे हे जर सत्य असेल, ह्या इंडस्ट्रीचा जर आपल्या आयुष्यावरती इतका मोठा प्रभाव पडणार असेल किंवा पडत असेल, तर ह्या इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये, ह्या सेक्टरच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी जगभरामध्ये चालत आहेत, ज्या काही धोरणं राज्याची किंवा केंद्राची आहेत, कारण त्याचा आपल्यावरती सरळ परिणाम होणार आहे. म्हणून आपण एक विद्यार्थी म्हणून, नागरिक म्हणून आणि ह्या देशाला पुढे घेऊन जायची असणारी ध्यास म्हणून आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून कृषी आणि कृषी अर्थव्यवस्था. तर मी आता एक 1000 वर्षाच्या पाठीमागच्या इतिहासापासून आपण सुरुवात करू. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की भारत एक सोने की चिडिया, ते असं रिपिटेटिव्हली सांगितलं जात होतं किंवा ते सत्यस्थिती आहे. त्याचा अर्थ असा की भारत इतका सुजलाम सुफलाम होता, भारताकडे इतकी वैभव होतं की जगभरातले सगळे लोक इथे शिकायला यायचे, जगभरातले सगळे व्यापारी इथे व्यापार करायला यायचे. इथली सायन्स अँड टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झालेली होती, इथे इतका विकास झालेला होता की जसं जे स्थान आता अमेरिकेचं आहे ते स्थान भारताचं जास्त लांब नाही, 15-16व्या शतकापर्यंत ते स्थान भारताचं होतं. इम्पॅक्ट इंग्रज जे आले ते कशासाठी आले? ते कापसासाठी आले. इंग्रज जे आले ते कशासाठी आले? स्पायसेससाठी आले. पण तुम्ही कधी हा विचार केला की 1000 वर्षापूर्वी असं आपल्याकडे काय होतं की जसं आत्ता अमेरिकेचा आपण विचार केला की अमेरिका कशाच्या जोरावरती प्रगत आहे? तिथं फार इंडस्ट्रीज डेव्हलप आहेत, तिथे फार उद्योगधंदे डेव्हलप आहेत, तिथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलप आहे, तिथं चांगल्या प्रकारचं एज्युकेशन डेव्हलप आहे. पण 1000 वर्षापूर्वी तरी असं काही इंडस्ट्री वगैरे IT-BT असा काही प्रकार नव्हतं ना. असं भारताकडे होतं काय? ह्याचा जर तुम्ही सविस्तर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल भारताकडे जे होतं ते भारताचं शेती आणि शेती उद्योगधंदा इतका प्रगत होता की नुसतं शेती आणि शेती उद्योगधंद्याच्या विकासावरती भारत जगावरती आर्थिक सत्ता बनलेला होता. इंग्रजी इथे आले ते IT-साठी नाही आले, इंग्रजी इथे आले ते कापसासाठी आले, इंग्रजी इथे आले ते स्पायसेससाठी आले, इंग्रजी इथे आले ते हे जे वेगवेगळे ॲग्रिकल्चर आपला इंडस्ट्रीमध्ये पोटेन्शियल आहे ते बघून इंग्रजी इथं आले. त्याच्यामुळे जे आपलं वैभव आहे, भारत हा विकसित आधीच होता. भारताला विकसित व्हायची गरजच नव्हती. भारताला कुणी विकसित करायसाठी प्लॅनची गरज नाही आहे. भारत हा आधीच विकसित होता. फक्त गेल्या 7-8 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी भारतासोबत झाल्या, परकीय आक्रमणं असतील, इंग्रज शासन असेल, या बऱ्याचशा गोष्टींच्यामुळे आपण हळूहळू आपली जी नाळ आहे ती सोडल्यामुळे आपली अशी एक अवस्था झाली की आपण जी आपली फेज आहे, डेव्हलपिंग कंट्रीची फेज आहे किंवा अंडर डेव्हलपिंग कंट्रीची होती, आता आपण डेव्हलपिंग कंट्रीच्या फेजमध्ये हळूहळू आलो. याचं कारण असं होतं की मूळ भारताचं जे आहे ते शेती आणि शेती उद्योगधंदा, शेती आणि शेती उद्योगधंद्यामध्ये इतकं ट्रिमेंडस पोटेन्शियल होतं, त्याच्या बेसिसवरती आपण आलेलो होतो. पुन्हा एकदा ती फेज आलेली आहे.
पुन्हा एकदा आपण असा विचार करतोय की अरे आपण तर ऑलरेडी विकसित होतो ना, वी वेर डेव्हलप्ड कंट्री. बिफोर एनीवन एल्स वी वेर डेव्हलप कंट्री. युरोप आपल्याकडे आला शिकायला. युरोप पाश्चिमात्य देश आपल्याकडे आले व्यापार करायला. कोलंबस अमेरिकन आहे ना. कोलंबस कशासाठी आला आपल्याकडे? भारतात शोध कशासाठी घेतला त्यांनी? ज्याला आपण आता डेव्हलप कंट्रीज म्हणतोय, ज्याचं प्रामुख्याने युरोप आणि अमेरिका म्हणतोय ते डेव्हलप कंट्रीज आहेत, त्याच्या मॉडेलवरती आपण म्हणतो की नाही अरे आपण पण डेव्हलप कंट्रीज व्हायला. अरे पण आपण ऑलरेडी डेव्हलप कंट्री होतो. ह्याचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. त्यामुळे भारत ऑलरेडीच विकसित होता. भारताचा प्रवास थोडासा मधल्या काळामध्ये डगमगला. परत भारताला आपण 2047पर्यंत विकसित भारत करण्याचं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नामध्ये शेती आणि शेती उद्योग विकसित झाल्याशिवाय ना भारत विकसित भारत होईल, ना महाराष्ट्र राज्य विकसित राज्य होईल. आता महाराष्ट्र विकसित राज्याचा जेव्हा आपण विचार करतोय, शेती का? तुम्ही लक्षात घ्याल की महाराष्ट्राची 55 ते 60% आसपास ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते. ग्रामीण महाराष्ट्र आहे. आणि सगळा 55 ते 60% जो ग्रामीण महाराष्ट्र सगळ्या शेतीवरती आधारित आहे. तुम्ही बघितलं साधारणतः 1.5 कोटी लोकसंख्या, 1.5 कोटी शेतकरी एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्राचे जर एकूण जर रचना बघितला, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, प्रत्येक भागामधली विविधता वेगळी आहे. प्रत्येक जसं की तुम्ही आज जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेल की तिथलं जे वैभव आहे ते तिथली असणारी साखर कारखानदारी, तिथनं असलेलं कोऑपरेटिव्ह बेस, सहकार ह्याच्यावरती डेव्हलप झालेलं आहे. तुम्ही तेच जर इकडे जाऊन बघितला नाशिकमध्ये, नाशिकमधलं वैभव तुम्हाला दिसेल ग्रेप्स. तिथले जे द्राक्ष ते जगभरामध्ये जगभरामध्ये एक्सपोर्ट केले जातात. ते तुम्ही पुढे आला तर विदर्भाची तुम्हाला वेगळी परिस्थिती दिसेल, मराठवाड्याची वेगळी परिस्थिती दिसेल. सगळ्यात जास्त आत्महत्या किंवा प्रॉब्लेम तुम्हाला सोयाबीन, कापसाचा बेल्ट, विदर्भ इथे दिसतील. तर महाराष्ट्र फार विविध आहे. महाराष्ट्राची एकूण रचना बघितला तर अजून महाराष्ट्र भारतामध्ये 1 नंबर राज्य असूनसुद्धा 70% महाराष्ट्राची शेती ही पावसावरती अवलंबून आहे. सगळ्यात जास्त इरिगेशनचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये होतात. जगामध्ये 2 प्रकारचे बायोडायव्हर्सिटी हब आहेत, 9 प्रकारचे बायोडायव्हर्सिटी हब आहेत. त्याच्यापैकी जगातल्या 9 बायोडायव्हर्सिटी हबपैकी 2 बायोडायव्हर्सिटी हब अख्ख्या भारतामध्ये आहेत. एक आहे हिमालय, दुसरं आहे पश्चिम घाट. तर महाराष्ट्र हे पश्चिम घाटामधलं एक सेंटर प्लेस आहे. सगळ्यात जास्त पश्चिम घाट हा नॉर्मली चालू होतो आहे गुजरातपासून आणि संपतो कन्याकुमारीपर्यंत. हा आपला हा बेल्ट संपूरचा. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा पश्चिम घाटाचा असणारा राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. इतकं सगळं आणि तेवढंच नाही, तुम्ही अजूनही बघा सगळ्यात जास्त FDI जे येते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट होती अजून पण महाराष्ट्रामध्ये होते. सगळ्यात जास्त सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं जे काम होते ते महाराष्ट्रामध्ये होते. सगळ्यात जास्त इंडस्ट्री, ॲग्रीबेस इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचा एक्सपोर्टमध्ये अव्वल क्रमांक आहे. तरी असं असतानासुद्धा महाराष्ट्राचे जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते अजून आपण सॉल्व करू शकलो नाही. जसं मराठवाड्याचा विकास आहे, शेतकऱ्यांची आत्महत्याचा प्रश्न आहे, जे प्रायसेस फॉल डाऊन होतात तो प्रश्न आहे. मध्यंतरी तुम्ही बघितलं असाल की शेतकऱ्यांचं आंदोलनाबरोबर मराठा आरक्षणाचं आंदोलन पुढं आलेलं, कारण आपली ॲग्रिकल्चर इकॉनॉमी फेल झालेली. हे सगळं आहे. म्हणजे एकीकडे महाराष्ट्राचं भरपूर मोठं वैभव आहे, दुसरीकडे जे ट्रॅडिशनल प्रॉब्लेम आपल्याला वर्षानुवर्षे आहेत ते तसेच आहेत. म्हणून मी ज्यावेळेस म्हटलं की महाराष्ट्राचा विकास हा पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक नाही आहे, तर महाराष्ट्राचा विकास हा संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. म्हणून आपल्याला ही अर्थव्यवस्था शेती आणि शेतीची समृद्धीची समजून घ्यायची आहे. तुम्ही कुठलंही क्रॉप काढून बघा, एकीकडे महाराष्ट्र ठेवून बघा, एकीकडे रेस्ट ऑफ इंडिया ठेवून बघा, अजूनसुद्धा महाराष्ट्र आणि देशाचा जर निर्यातीचा विचार केला तर ज्या टॉप 10 ॲग्रिकल्चर कमॉडिटी तुम्ही एकदा ॲनालिसिस करून बघा, ज्या टॉप 10 ॲग्रिकल्चर कमॉडिटी ज्या भारतातनं एक्सपोर्ट केल्या जातात शेतीच्या बाबतीमध्ये, त्या सगळ्या 10मध्ये तुम्हाला महाराष्ट्र प्रोडक्शनमध्ये पण अव्वल दिसेल.
पहिला टॉप 1, 2, 3 टू टॉप 10मध्ये एक्सपोर्टमध्ये पण अव्वल दिसेल आणि प्रोसेसिंगमध्ये पण अव्वल दिसेल. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. हे असतानासुद्धा स्टील जे काही बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ते प्रॉब्लेम म्हणजे जो विकास आहे, रिजनल डेव्हलपमेंट जे आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला एकदम प्रोग्रेस दिसेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी हे आंदोलन बघणार नाही की जेवढी येऊन तुम्ही बघा की आरक्षणाची जी आंदोलनं झाली ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली नाहीत. तिथली ॲग्रिकल्चर इकॉनॉमी प्रॉस्परस आहे. त्याच्यामुळे तुम्ही विदर्भामध्ये जाऊन बघा किंवा मराठवाड्यामध्ये जाऊन बघा, तिथं स्टील जे बेसिक ॲग्रिकल्चरचे प्रॉब्लेम ते तसेच आहेत. म्हणून महाराष्ट्रासाठी आपल्याला एक विकसित धोरण पाहिजेत. त्या धोरणामध्ये, त्या प्लॅनमध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल. तेच एक्झॅक्टली काम आपण विकसित महाराष्ट्राचा जो 2047चा प्लॅन आहे त्याच्यामधून करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची पहिली स्टेप ही आहे की 2029पर्यंत महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होईल जे 1 ट्रिलियन इकॉनॉमी करेल. 1 ट्रिलियन इकॉनॉमी जर करायची असेल महाराष्ट्राची, तर शेती आणि शेती उद्योगातून महाराष्ट्राचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, जे $60 बिलियन आहे, ते $110 ते $120 बिलियन करणं अपेक्षित आहे. म्हणजे आत्ता जे $60 बिलियन आहे ते 2029पर्यंत $110 ते $120 करणं अपेक्षित आहे. त्याचा प्लॅन डेव्हलप केलेला आहे. आता हे तुमच्याशी रिलेटेड का? आता समजा $60 बिलियन $120 बिलियन झालं तर ह्याच्या प्रोसेसमध्ये एक सगळी इकोसिस्टम डेव्हलप होईल. म्हणजे आपल्याला काय प्रोडक्शन जास्त लागेल, प्रोडक्टिव्हिटी जास्त लागेल, आपल्याला प्रोसेसिंग जास्त लागेल, आपला एक्सपोर्ट जास्त वाढेल, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची जास्त फॅसिलिटी येतील, आपल्याकडे कॉलेजेस जास्त लागतील. आपल्याला ही जी सगळी इकोसिस्टम आहे, ही इकोसिस्टम कुठं ना कुठं आपल्याकडे येऊन पोचणार आहे. म्हणजे एक्सपोर्ट जास्त झाला तर एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये जॉब जास्त तयार होतील. एक्सपोर्ट जास्त करायचा असेल तर आपल्याला प्रोसेसिंग वाढवायचं असेल, प्रोसेसिंग वाढले तर प्रोसेसिंग फॅक्टरी जास्त वाढतील, प्रोसेसिंग फॅक्टरी जास्त वाढले तर आपल्याला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी जास्त मिळेल. आणि तुम्ही पुढे जाऊन या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहात, राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहात, तेव्हा तुम्हाला जे सगळ्यात जास्त सेक्टर किंवा सगळ्यात जास्त ज्या लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे, सगळ्यात जास्त लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारे लोक, शेतीमध्ये काम करणारे लोक. कारण 50% अजूनही महाराष्ट्र हा ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारा राज्य आहे. जो आपले राज्याची 11 का 12 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. त्याच्यापैकी 5 ते 6 कोटी लोकसंख्या ही शेती आणि शेतीशी रिलेटेड असणार आहे. त्यामुळे ह्या क्षेत्राचं आपल्याला इत्तंभूत नॉलेज असणं गरजेचं आहे. जगभरामध्ये काय चालू आहे, ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स कशा प्रकारे बदलत आहे. तुम्ही मध्यंतरी ऐकलं असाल की आपल्याकडे फर्टिलायझरचे जे दर आहेत, खताचे दर आहेत, ते एकदम दुप्पट तिप्पट झालेले. तुम्ही कधी विचार असा केला की ते का झालेले, त्याचा परिणाम आपल्यावरती कसा होणार आहे. संपूर्ण भारताचं जे फर्टिलायझर बिल आहे ते ऑलमोस्ट 2 कोटी रुपये, सबसिडी बिल जे ऑलमोस्ट 2 कोटी रुपये. आणि आजच्या घडीला जी शेती होत आहे ती फर्टिलायझर शेती होत नाही, खताशिवाय शेती होत नाही. आपलं संपूर्ण 80 ते 90% खत जे आहे हे बाहेरून येते. आपल्याकडे फार इंडिजिनस जी खताची जी उत्पादन आहे ते फार कमी आहे. आणि कुठून येतं आहे हे? येते मोस्टली आफ्रिकन कंट्रीजमधून, मोरक्कोमधून, चायनामधून. पण जेव्हा हा 2 गोष्टी झाल्या, रशिया युक्रेन वार प्लस हे जे रेड सी क्रायसिस झाला आपल्याला, जे आफ्रिकन किंवा ह्या युरोप ज्या दुबई ह्यावर कंट्रीची आपल्या जी जहाजं यायची ती जहाजं तिथून खत येणं बंद झाल्यामुळे आपले खताचे दर इथले 2 ते 3 पटीनं वाढलेले. खत मिळत नसल्यामुळे त्याचा सरळ तुमचा प्रश्न आहे उत्पादनावरती, उत्पादकतेवर परिणाम पडतो आहे. उत्पादनावर उत्पादकतेवर परिणाम पडला तर त्याचा 2 गोष्टीवरती परिणाम पडतो आहे. तो परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावरती पण आहे आणि तो परिणाम भारताच्या फूड सिक्युरिटीवरती पण आहे. आणि त्याचा परिणाम थेट आमच्यावरती पण आहे. किंवा आता जे भारत अमेरिका जे ट्रेड FTA साईन होत आहे त्याचा काय परिणाम होणार आहे. इंडिया
आणि यूचा जो FTA साईन झाला त्याचा काय परिणाम होणार आहे, हे वेगवेगळे मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट आपण साईन त्याचा काय परिणाम होणार आहे, एक्सपोर्ट वाढल्यानंतर आपल्यावरती काय परिणाम होतो आहे, एक्सपोर्ट घटल्यावरती आपल्यावरती काय परिणाम होतो आहे, प्रोडक्शन वाढल्यावरती आपल्यावरती काय परिणाम होतो आहे, घटल्यावरती सगळ्या गोष्टी आपल्याशी रिलेटेड आहेत, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे किंवा भारत ज्या दिशेने जात आहे आता, किंवा भारत ज्या संक्रमण अवस्थेतून जात आहे आता, ती भारताची जी झेप आहे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये भारत ही जगातली सगळ्यात मोठं मार्केट आहे. संपूर्ण जग भारताकडे, भारत हा सगळ्या जगाचं फूड बास्केट म्हणून बघत आहे. भारताकडे जी जैवविविधता आहे, भारताकडे जे ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, भारताकडे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार होतात ॲट स्केल. म्हणजे काही देशांच्यामध्ये भारताच्यासारखी ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स आहे, पण त्यांच्याकडे जे तयार होणारा माल आहे तो लो क्वांटिटीमध्ये आहे. इव्हन चायनाचा तुम्ही विचार करा, चायना हा आपल्यापेक्षा 2.5 पटीने मोठा देश आहे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये, पण त्यांच्याकडे शेती करण्यासाठी जी असणारी जमीन आहे ती भारतापेक्षा म्हणजे हाफ आहे, हाफ. त्यामुळे भारताचं खरं वैभव काय आहे आपल्या लक्षात घ्या. त्याच्यामुळे जगभरामध्ये हे ज्या गोष्टी चाललेत शेतीच्या संदर्भामध्ये, शेती उद्योगाच्या संदर्भामध्ये, FTA कुठल्या कंट्रीचा FTA आपल्याशी बेनिफिशियल आहे, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये पण येतील, तुमच्या मेन्समध्ये पण येतील. त्यामुळे भारतभरामध्ये काय चालू आहे शेतीच्या संदर्भात याची माहिती असणं आपल्याला अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि महाराष्ट्रासाठी का, कारण महाराष्ट्रानं कायमच शेती आणि शेती उद्योगामध्ये भारताला लीड केलेलं आहे. त्याचे गॅप्स काय आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही KFC ऐकलं आहे, KFC, मॅकडोनाल्ड, ह्या दोन्ही अमेरिकन कंपन्या आहेत. तुम्ही त्याचा टोटल रेव्हेन्यू आयडेंटिफाय केला, KFC आणि मॅकडोनाल्डचा जर तुम्ही रेव्हेन्यू बघितला, त्यांचा आहे $60 बिलियन. संपूर्ण भारत तर कृषीप्रधान देश आहे, आपण त्या ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, आम्ही खूप प्राऊड फील करतो की आपण ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे. महाराष्ट्र पण प्राऊड फील करतो की आपण ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे. संपूर्ण भारतवर्षाचा टोटल ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हा $50 बिलियन आहे. आणि फक्त दोन अमेरिकन कंपन्यांचा टोटल रेव्हेन्यू हा $60 बिलियन आहे. फरक लक्षात येतो आपल्याला. आणि जे इन्ग्रेडियंट आपण त्या KFCमध्ये वापरले जातात किंवा मॅकडोनाल्डमध्ये वापरले जातात, 2-3च इम्पॉर्टंट भेट. एक ते व्हीट आहे, गहू वापरला जातो ब्रेड बनवण्यासाठी, आणि ते मक्याचं फ्लेक्स वापरलं, म्हणजे 2. बाकी टॅमॅटो वगैरे सगळ्या गोष्टी अत्यंत मुबलक प्रमाणात भारतामध्ये आहेत. पण कधी भारतीय लोकांनी तशा प्रकारचं मॅकडोनाल्ड, KFC विचार करायचा प्रश्न आला नाही. म्हणजे आपण एकाकडे म्हणतोय की ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत. जगातलं सगळ्यात मोठं सेक्टर ज्याच्यामध्ये बिझनेस जास्त आहे, ज्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे, ज्याच्यामध्ये पैसे जास्त आहेत, ज्याच्यामध्ये स्टार्टअपच्या संधी जास्त आहेत, ते आहे फूड अँड ॲग्रिकल्चर. आणि भारत हा जगामध्ये फूड अँड ॲग्रिकल्चरमध्ये लीड करतोय. पण आपल्याकडे KFC आणि मॅकडोनाल्ड डेव्हलप झाले नाहीत. आता ती अशी वेळ आलेली आहे की भारतीय लोकांनी, आपल्यासारख्या तरुणांनी, आपण KFC आपण मॅकडोनाल्डसारखे ब्रँड डेव्हलप करावा. कारण शेती हे हजारो वर्षापासून आपलं बलस्थान आहे. इट इज आवर फील्ड. हे युरोपमधून किंवा अमेरिकेतून शिकून येऊन करण्याची गरज नाही आहे. हे आपलं फील्ड आहे. फक्त लॅकिंग जो आहे ना शेतीकडे त्या प्रकारे बघण्याचा. आपल्याला शेती म्हणजे काय वाटतं आहे, चिखल. आपल्याला शेती म्हणजे काय वाटतं आहे की शेतकरी अश्रू घालत असतोय. तसं नाही आहे. शेती इज दी बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ दिस कंट्री. ती हजारो वर्षापूर्वी आधी पण प्रूव्ह झालेली आणि आता पण प्रूव्ह झालेली आहे. कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असाल, सगळं ठप्प झालेलं. ॲग्रिकल्चर वॉज दी ओनली सेक्टर वॉज ग्रोईंग. किंवा ज्या वेळेला आपल्याकडे आर्थिक मंदी आलेत किंवा इंटरनॅशनल मार्केट डिस्टॅबिलाइज झालं आहे, तर त्यावेळी बघा
की त्याचे जे शॉक्स आहेत ना ते ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीनं ऑब्झर्व केलेत. त्यामुळे भारताला पुढं घेऊन जायचं असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. पण शेती म्हणजे ही शेती नाही जी आता आपण म्हणतोय शेतातली जे आपल्याला चिखल दिसतोय उत्पादन नाही. शेती म्हणजे डेव्हलपिंग दॅट ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन टू द हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर कमॉडिटी. त्याचा परिणाम त्याचाच परिपाक म्हणून आपण विकसित महाराष्ट्राचा ॲग्रिकल्चर प्लॅन बघतोय. आपल्याला फक्त प्रोडक्शन करायचं नाही आहे, आपल्याला जास्तीत जास्त कसे त्याच्यामध्ये स्टार्टअप डेव्हलप होतील, जास्तीत जास्त कसं प्रोसेसिंग डेव्हलप होईल, जास्तीत जास्त कसा एक्सपोर्ट डेव्हलप होईल, जास्तीत जास्त कसे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी येतील, ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्यातून जास्तीत जास्त पैसे जनरेट होतील. म्हणजे शेती आणि शेती उद्योग जे आपण 1000 वर्ष पाठीमागे करत होतो ते आपल्याला करायचं आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही दोन्ही लेवलला, एक तर तुम्ही प्रशासक म्हणून पण तुमची जबाबदारी महत्त्वाची आहे आणि नागरिक म्हणून पण तुमची जबाबदारी महत्त्वाची आहे. आपण काय खातोय, ते कुठून येतं आहे, त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट आहेत. तुम्ही जास्त लांब जाऊ नका, मी पंजाबकडे जातच नाही, महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिरोळ म्हणून महाराष्ट्राचा कोल्हापूर जिल्ह्यामधला तालुका आहे, सगळ्यात जास्त कॅन्सर पेशंट त्याच्यामध्ये आहेत, त्या तालुक्यामध्ये. कारण की तुम्ही तो शिरोळचा सगळा भाग बघितला, सपाट भाग आहे, जे नदीचं सगळं पाणी येते त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात तुम्हाला कुठलंही क्रॉप, जसं ऊस आहे, बाकीचे जे पोली हाऊसेस आहेत, भाजीपाला, ते मुबलक प्रमाणात तुम्हाला क्रॉप घेता येते. तिथं ऊस मुख्यत्वे करून भाजीपाला आणि मुख्यत्वे करून आपले ग्रीन हाऊसेस जे फ्लावर्स आहेत, प्रचंड प्रमाणात पेस्टिसाईड ओतले जाते, प्रचंड प्रमाणात पेस्टिसाईड. कारण पॉली हाऊसला सगळ्यात जास्त तुम्हाला पेस्टिसाईड, ग्रीन हाऊसचे इफेक्ट जास्त आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला आणि मार्केट आपलं मुंबईजवळ, सुरुवातीला तो भरपूर बेनिफिशियल विषय होता. महाराष्ट्रभरामध्ये सगळी जी फुलं जायचे, मोठ्या प्रमाणात भाजीपाला जायचा, गोबी, पत्ता, या हे सगळे तिथून यायचे. हळूहळू ते पेस्टिसाईडचं प्रमाण इतकं वाढलं की ते आता डे टू डे त्यांच्या लाईफमध्ये, डे टू डे त्यांच्या जेवणामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर पेशंट तिकडे आहेत. आपण असं म्हणूच शकत नाही की ते आपल्याशी कनेक्टेड नाही आहे. तिथलंच एखादं फूल, तिथलंच एखादं भाजीपाला आपल्या घरात पण येत असेल ना. पंजाबला कधी जातच नाही, पंजाबनं तरी एक पूर्ण ट्रेनच ती दिल्लीला येते कॅन्सर पेशंटची, तिकडे तरी मी जातच नाही. हे आता आपल्या घरापर्यंत पोचलेलं आहे. जो निर्णय WTOमध्ये घेतला जातो आहे, जो निर्णय वॉशिंग्टन DC मध्ये घेतला जातो आहे, जो निर्णय दिल्लीमध्ये घेतला जातो आहे, जो निर्णय मुंबईमध्ये घेतला जातो आहे, आणि जो निर्णय शेती आणि शेती उद्योगाच्या संदर्भात आहे, तो सगळ्या आपल्याशी संदर्भात आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही असं समजायचं कारण नाही की माझा त्याच्याशी संबंध नाही. नाही, घरात येणारा टोमॅटोपासून साखर, एव्हरीथिंग. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो की भारताचे तुम्ही टॉप 10 ॲग्रिकल्चर कमॉडिटी बघितला, त्याच्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने दिसतात. नंबर 1 आहे राईस आपला, 2 बासमती अँड नॉन बासमती राईस. सेकंड आहे आपला मरीन प्रोडक्ट, फिश, प्रॉन्स, आणि थर्ड आहे आपलं बफेलो मीट. आणि ह्या टॉप 10 कमॉडिटीमध्ये राईस पण आहे आणि शुगर पण आहे. भारतात जगातल्या एकूण एक्सपोर्टपैकी 1/3 एक्सपोर्ट हा एकट्या भारताचा आहे राईसचा. पण म्हणजे ही तरी चांगली गोष्ट आहे ना, आपण निर्यात करतोय. पण 1 किलो तांदूळ तयार करायला कमीत कमी 3 ते 4 हजार लिटर वॉटर लागते. मग जेव्हा आपण तांदूळ निर्यात करतोय, हा तांदूळ निर्यात करतोय का सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेसचं वॉटर ते निर्यात करतोय. समजा एका तांदळाची किंमत आपल्याला 50 किंवा 100 रुपये मिळत असेल इंटरनॅशनल मार्केटमध्ये, पण त्याच्या बदल्यात आपण 4000 लिटर वॉटर आपण एक्सपोर्ट करतो ना. ह्याचा कधी विचार होणार आहे की नाही आपण. त्यामुळे आणि हे कधी, जेव्हा भारत इंडिया इज ऑलरेडी वॉटर डिफिशियंट कंट्री, भारतात ऑलरेडी पाण्याचा तुटवडा आहे. भारत तर लांब राहतो, महाराष्ट्राची 70% शेती पावसावरती अवलंबून आहे. हे आपल्याला ही पाण्याची पातळी जर खाली जात असेल, ह्याचा अर्थ ह्याचा पण आपल्यावरती पण होणार आहे. म्हणून शेतीचा एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायचा. सेम विथ दी राईस, सेम विथ दी शुगर तयार केलं असतं, सेम सिच्युएशन आहे. 2000 ते 3000 लिटर वॉटर लागते, सेम. त्याच्यामुळे आपण कुठलं, जसं तुम्ही बघितला की एक
मागच्या 4-5 वर्षामध्ये आपला चायनाशी प्रचंड मोठ्या प्रमाणात राईस एक्सपोर्ट वाढलेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. चायनानं ऑलमोस्ट राईस उत्पादन घ्यायचं बंद केलं. मग हे एक षड्यंत्र आहे का की भारताचं इन्व्हायरमेंट खराब होत जाऊ दे म्हणून? म्हणून ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्स ही इतकं इम्पॉर्टंट आहे की ज्याची भारताकडे सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ कुठली असेल टू इन्फ्लुअन्स दी ग्लोबल पॉवर, मग ती इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये सुद्धा आणि ॲग्रिकल्चर जिओपॉलिटिक्समध्ये ज्याचं अजून पण युटिलाइज झालं नाही, ती आहे शेती. भारत हा संपूर्ण जगाची लिव्हिंग लॅबोरेटरी आहे. भारत हा संपूर्ण जगाची लिव्हिंग लॅबोरेटरी आहे. अशी कुठलीच गोष्ट नाही जी इथे तयार होत नाही आहे. भारतानं जर ठरवलं की ह्याची जी स्ट्रेंथ आहे ती अटमोस्ट यूज करायची, भारताचा जो विकसित भारत व्हायचा जो प्रवास आहे तो खूप सुकर होईल. कारण 50% लोकसंख्या राज्याची सुद्धा आणि देशाची सुद्धा ही जर आपण असं समजत आहे की शेती उद्योगावरती अवलंबून आहे आणि ती डेव्हलप नाही, ह्याचा अर्थ देशाची 50% लोकसंख्या ही तुमची मुख्य आर्थिक स्रोताच्या मुख्य आर्थिक प्रवाहापासून बाहेरच आहे ना. तुम्ही विचार करा की ही जर 50% लोकसंख्या मुख्य आर्थिक स्रोतामध्ये किंवा मुख्य आर्थिक प्रवाहामध्ये आरेल तर किती मोठा इम्पॅक्ट होईल. म्हणून शेती गरजेची आहे, म्हणून शेती उद्योग गरजेचा आहे. अमेरिका गेली कित्येक वर्ष भारताचा मार्केट ॲक्सेससाठी धडपडत आहे, अक्षरशः धडपडत आहेत. युरोपचे कित्येक कंट्री भारताचा ॲक्सेस मिळवण्यासाठी धडपडत आहेत. त्याचं कारण भारताकडे इतक्या मोठ्या प्रमाणात मार्केट अवेलेबल आहे जी आपली रिअल स्ट्रेंथ आहे. शेती आणि शेती उद्योग दिवसांदिवस वाढत ह्याच्यासाठी आहे की शेती आणि शेती उद्योगामध्ये जे आपले उत्पादन तयार होतात ते उत्पादन आपण बाहेर पाठवलंच पाहिजे असं नाही आहे. कारण आपलं मार्केट इतकं मोठं आहे 140 कोटी लोकांचं की ते डे टू डे कन्झ्युम होतं आहे. एक्सपोर्ट इज जस्ट अन बोनस फॉर अस. म्हणून शेती आणि शेती उद्योग फार महत्त्वाचा आहे. म्हणून शेती आणि शेती उद्योगमध्ये पुढे घेऊन जाण्याचे सर्वोत्तम प्रयत्न चालू आहेत दोन्ही ठिकाणी, राज्य पातळीवरती सुद्धा आणि केंद्र पातळीवरती सुद्धा. आणि अजून पण बघा, म्हणजे शेती आणि शेती उद्योग होता म्हणून महाराष्ट्राचे जे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहेत, जशी पुणे मुंबईतनं लोक म्हणजे गावाकडनं लोक पुणे मुंबईत यायची, हे जर मायग्रेशन थांबवायचं असेल शेती. रुरल इकॉनॉमीमध्ये डिमांड तयार करते शेती. म्हणजे समजा तुम्ही टाटाच्या कार तयार केला, बाकीच्या टू व्हीलर तयार केला, पण तिची डिमांड फक्त शहरातच नाही ना, गावातल्या लोकांनी घ्यायला पाहिजे ना त्याची, तर ती इकॉनॉमी बूम होईल. गावातले लोक कधी घेतील? ते त्यांच्या हातामध्ये जे साधन आहे आर्थिक व्यवहाराचं ते इम्प्रूव्ह झालं तरी घेतील ना. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी तुम्ही शहरात तयार करता त्याला तेव्हाच किंमत आहे जेव्हा गावात त्याची डिमांड आहे. म्हणून रुरल इकॉनॉमी, म्हणून इन्क्लुझिव्ह इकॉनॉमी, म्हणून शेती आणि शेतीचा उद्योग हा डेव्हलप व्हायला पाहिजेत. म्हणून विकसित महाराष्ट्रामध्ये फर्स्ट प्रायोरिटी जी आहे की 10-15 आपण अशी हाय व्हॅल्यू क्रॉप आयडेंटिफाय करायची आणि त्याची व्हॅल्यू चेन डेव्हलप करायची. नंतर सगळं जग म्हणजे एपीओनं सुद्धा हे कन्फर्म केलेलं आहे की शेती ही आता इथून पुढे तंत्रज्ञान वापरल्याशिवाय होणार नाही. म्हणजे तुम्ही काही जर नाशिकच्या काही द्राक्षांच्या बागेमधनं गेला तर तुम्हाला तिथं दिसेल की एव्हरी डे ठरवलं जातं आहे किती पाणी पाठवतं, म्हणजे ॲटोमेशन एव्हरी डे ठरवलं जातं आहे की किती पाणी त्या द्राक्षाला दिलं पाहिजेत. तो जमिनीमध्ये किती मॉइश्चर आहे त्याच्यावरून ठरवलं जातं आहे. कुठलं औषध द्यायला पाहिजे, पानांचा कलर कसा बदलला, तर एका ठिकाणी बसून सगळं ॲटोमेशन. गावामध्ये शेतामध्ये काम करायला मिळणं हे सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट आहेत. त्याच्यामुळे उद्या समजा आपल्याला 140 कोटी लोकांचं जर फूड सिक्युरिटीचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर आपल्याला ग्रामीण भागात काय चाललं पाहिजे हे बघायला पाहिजेत. म्हणजे उद्या 140 कोटी लोकांना अन्नधान्य खायलाच मिळत नसेल किंवा तो तुटवडा असेल तर बघता बघता देशामध्ये अस्थिरता तयार होईल. त्याच्यामुळे त्या भागामध्ये त्या एरियामध्ये काय चालू आहे, कुठले प्रॉब्लेम्स आले आहेत, कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रशासनात याल तर त्या लोकांचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तुम्हाला सोडवावे लागतील. ते प्रॉब्लेम तुम्हाला सोडवावा लागेल. तर शेती हा फक्त आता गावापुरता मर्यादित नसून एक ग्लोबल विषय झालेला आहे आणि ग्लोबल विषय होऊन परत तो आपल्या घरापर्यंत आलेला आहे. त्यामुळे भारताला पुढे जायचं असेल
ते शेती आणि शेती उद्योगाशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राला पुढे जायचं असेल तर शेती आणि शेती उद्योगाशिवाय पर्याय नाही. तर मी याच्यावरती दिवसभर बोलू शकतो आहे. त्याच्यापेक्षा मी इथं थांबतो, आपण गप्पा जे चर्चा करू त्याच्यावरती. कारण शेती हा विषय समजून घ्यायचा असेल तर वन वे टॉपिक इम्पॉर्टंट नाही आहे. इतका कॉम्प्लेक्स आहे, इतका डायनॅमिक आहे, इतके याला वेगवेगळे शेड्स आहेत. तर आपण हे प्रश्न उत्तरच्या माध्यमातून अजून जास्त समजून घेऊ. धन्यवाद. आय होप की मी तुम्हाला बोर केलं नाही, कारण हा विषय फार कॉम्प्लेक्स आहे. काय सांगायचं, म्हणजे भारत आणि अमेरिकाचा जो ट्रेड होत आहे शेतीचा, ह्याच्यावरती दिवसभर बोलता येईल. त्याच्यातल्या पण एका क्रॉपवरती एक दिवस बोलता येईल, असे वेगवेगळे तिचे शेड्स आहेत. तर आपण हे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून समजून घेऊ. बोल ना. ह्याला पण दोन प्रकारचे विरोधाभास आहेत. एक इकॉनॉमिक्स त्याला असं म्हणतात की तुम्ही शेतामधले जे लोक आहेत ते शेतामधले लोक काढा आणि शहरामध्ये घेऊन जा, जे गेली 50-75 वर्ष चालू आहे. एक काय म्हणतात, दुसरा प्रवाह त्याला असा आहे की तुम्ही शेतामधले लोक काढू नका, ते शेतामधलीच ती इकॉनॉमी अजून कशी डेव्हलप होतील त्याचा विचार करा. तर ह्याला दोन्ही आन्सर्स आहेत. पहिलं मॉडेल जर बघितला तुम्ही सारांशाने, की हा प्रयोग झाला की शेतामध्ये जे टोटल काम करणारे 70-75% आपली जी सुरुवातीची डिपेंडन्सी होती ती कमी कमी होत आता 40-50% आले. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का? त्यांचा विकास झाला का? ते गावात नेऊन शहरात अडकले. ती लोक कुठल्या प्रकारचे जॉब करतात, कशा प्रकारचे त्यांचे लाईफस्टाईल आहे, कशा प्रकारचं त्यांचं इन्कम जनरेशन आहे, कशा प्रकारचं ते आयुष्य जगतात, दॅट मॉडेल हॅज गॉट फेल्ड. दुसरं मॉडेल जे आहे की शेतीलाच तुम्ही इतकं प्रॉस्पर करा, शेतीला एक नवीन आयाम द्या, शेतीमध्ये उद्योगधंदे उभं करा की त्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची शहरात यावंच लागणार नाही, त्या लोकांना नॉन फार्म सेक्टरमध्ये जावंच लागणार नाही. म्हणून तुम्ही लक्षात बघाल की गेल्या 10 वर्षामध्ये 2 गोष्टीमध्ये जास्त भर दिलं आहे भारत सरकारनं. एक, डबलिंग द फार्मर्स इन्कम आणि डबलिंग द ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट. हे कशासाठी? हे जे पहिलं मॉडेल आहे दॅट गॉट फेल अँड दॅट मॉडेल इज सुटेबल मोर फॉर द डेव्हलप कंट्रीज. पण भारतामध्ये किती मोठी लोकसंख्या ही मेन सूत्राच्या बाहेर आहे. 75% आता होत्या ते 50% पण राहिले. म्हणजे 140 पैकी 70 करोड लोक तुमची शेतीवरती अवलंबून आहेत. 70 करोड लोकांना जर तुम्ही नॉन फार्म सेक्टरमध्ये आणणार असाल तर 2 प्रॉब्लेम्स राहतात की तेवढे जॉब्स आहेत का त्याच्यामध्ये, आणि ती लोक तिथून बाहेर पडली तर तुमच्या देशाचे जे बेसिक प्रश्न आहेत फूड सिक्युरिटीपासून सगळे ते कसे सॉल्व्ह होणार आहे. म्हणून ते मॉडेल फेल झालं. म्हणून हा विचार झाला की ह्या लोकांच्याकडे जे आहे तेच डेव्हलप करू आपण, ह्या लोकांनाच मेन आर्थिक विकासाच्या धारेमध्ये आणू. म्हणून तो उद्योग डेव्हलप, म्हणून डबलिंग फार्म. भारत हा कृषीप्रधान देश जरी असला तरी गेल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाईम सर्वसमावेशक असं कृषी धोरण 2018ला आलं. म्हणजे तुम्ही याचा पॅराडॉक्स, हे जे आपण दुसरी थॉट प्रोसेस आहे की लोकांना कोण नॉन फार्म सेक्टरमध्ये टाका, त्याचा हा परिणाम. म्हणून म्हटलं ना की भारत हा कृषीप्रधान देश असूनसुद्धा मॅकडोनाल्ड अँड KFCचा रेव्हेन्यू इज मोर दॅन व्हॉट इज आवर टोटल ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट. म्हणून जे आता आपण प्रॉब्लेम मायग्रेशनपासून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह, कारण त्या सेक्टरकडे प्रोडक्टिव्ह सेक्टर म्हणून बघितलंच गेलं नाही. त्या सेक्टरकडे असं बघितलं गेलं की सरकारनं ते पोसायचं, तसं नाही आहे. त्या सेक्टरमध्ये इतका पट्टन मोठं, आणि कोणाला डाऊट असेल त्यांनी नाशिकची लोक, नाशिकच्या शेतकऱ्यांची मुलं जॉब करायला जात नाहीत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून पण जाऊन बघा तुम्ही, ज्या बेल्टमध्ये ऊस वाढला आहे तिथली मुलं, मी त्या भागात नेतो म्हणून मी सांगतो की जॉब करायला सेकंडरी प्रेफरन्स असतो त्यांचा. त्याच्यामुळे हे जे मॉडेल आहे ना, हा कॉन्ट्राडिक्शन दॅट हॅज गॉट फेल्ड. दॅट इज मोर, माझं ॲज अन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी माझं पर्सनल मत आहे की दॅट इज मोर सुटेबल फॉर द डेव्हलप कंट्रीज. बट कंट्रीज लाईक इंडिया वेअर द ॲग्रिकल्चर इज इज स्ट्रेंथ, दॅट वी हॅव टू युटिलाइज
इन अ प्रॉपर वे. त्यामुळे आपल्यासाठी जो बेस्ट ऑप्शन आहे दॅट इज अ मेक दिस सेक्टर इन अ मोर सिस्टमॅटिक वे, ज्याच्यामध्ये जास्त धंदे डेव्हलप होतील, ज्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट जाता मिळेल आणि ज्याच्यामध्ये KFC सारखे मॅकडॉनल्ड सारखे आपले लोकांचे बिझनेस डेव्हलप होतील आणि आपले जगभरातले ब्रँड जातील. जसे आपण खातो ते तेच ना, मकाच आहे आणि गहूच आहे ना, त्याच्यामध्ये तेच चिकन आहे, त्याच सगळ्या गोष्टी आहेत. त्यात मुलं भारत इज द लार्जेस्ट एक्सपोर्टर प्रोड्युसर ऑफ दिस ऑल द थिंग्स. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जर आपण ह्या शेती उद्योगाकडे बघितले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रॉब्लेम्स आपण फेस करतो आहे ते सॉल्व होतील आणि अल्टिमेटली नॉन फार्म सेक्टरला हे जे आहे ह्याचा सपोर्ट होईल. तुम्ही काढून बघा सगळ्या इंडस्ट्री, 100 इंडस्ट्री ज्या टॉप 10 100 इंडस्ट्री आहेत इंडियामध्ये, करून बघा एक्सरसाइज. टॉप 100 इंडस्ट्री ज्या इंडियामध्ये आहेत, व्हॉट इज देअर रॉ मटेरियल आणि ते कुठून येते, चेक इट. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा आन्सर मिळेल. येस. तर त्याच्यासाठी प्रशासनाकडनं कुठले प्रयत्न केले जात आहेत? महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी AI इन ॲग्रिकल्चर हे धोरण आणले. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये दोन्ही म्हणजे प्रशासनाच्या पातळीवरती आणि पॉलिटिकल विलच्या लेवललासुद्धा जास्तीत जास्त AI वापरून आपल्या ॲग्रिकल्चरचे प्रोडक्शन कसं वाढवता येईल ह्याच्यावरती सारासार विचार चालू झाले. आणि महाराष्ट्रामध्ये हे धोरण तर आपण आत्ता आणलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी AI हे ऑलरेडी इंट्रोड्यूस झालेलं आहे, ऑलरेडी त्याचा यूज होत आहे. नाशिकच्या ज्या मोठ्या मोठ्या द्राक्षाच्या बागा आहेत ते सगळ्या ठिकाणी AI. ते कोणीही स्वतः पाणी द्यायला जात नाही, कोणी स्वतः खत द्यायला जात, फक्त एका ठिकाणी बसून ते कमांड दिली जाते. त्यामुळे AI तर हां छोट्या बागा आहेत ना, त्यांना तो प्रॉब्लेम आहे. मी ज्या ठिकाणी नाशिकमध्ये गेलो जिथून एक्सपोर्ट होतो आहे मोठ्या मोठ्या बागा, AIचा प्रॉब्लेम काय आहे की ते स्मॉल स्केलला जसं प्रकारचं डिझायनिंग भारताकडे एक प्रॉब्लेम काय आहे, आपली जी सगळी शेती आहे 90-95% ती स्मॉल होल्डिंग आहे, 1 ते 2 एकरच्या मापामध्ये. AIसाठी थोडं लार्जर स्किल पाहिजे. जसं आता बारामतीमध्ये शुगरच्या बेल्टमध्ये AIचं यूज झालं आणि ट्रिमेंडस त्याचे इनपुट्स आहेत, ट्रिमेंडस त्याचं डबल टिबल प्रोडक्शन झालेलं आहे. तर AI ही अजून ना त्या रिव्हॉल्युशन प्रोसेसमध्ये आहे. जसं नाशिकच्या मोठ्या मोठ्या भागामध्ये ते आलेलं आहे. जिथे जिथे एक्सपोर्ट होतो आहे, जिथे नॉर्म स्टँडर्ड आहेत, म्हणजे एक्सपोर्टचं इतकं स्टँडर्ड क्रायटेरिया आहे की एका दिवसाचं औषधसुद्धा बदलायचं असेल तर तुम्हाला जो तुमचा ॲडवायझर त्याला सांगून बदलावं लागतं, अदरवाईज तुमचे सॅम्पल गेट्स फेल. तर भारतातली जी सगळ्यात मोठी येऊ घातलेली जी गोष्ट आहे ॲग्रिकल्चरमध्ये दॅट इज AI इन ॲग्रिकल्चर. आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली त्याच्यावरती चांगलं काम चालू आहे. महाराष्ट्राचं नवीन कृषी धोरणामध्ये AIचा समावेश, नवीन धोरण झालं, त्याला 500 कोटी रुपये वेगळे काढण्यात आलेले आहेत त्या धोरणासाठी. तर येणाऱ्या काळामध्ये शेती ही आपल्याला छोट्या मोठ्या पुढं पाठीमागे जाऊन आपलं जे AIचं डिझायनिंग आहे शेतीसाठी ते स्मॉल स्केलसाठी पण डोक्यात विचार धरून ते पण हळूहळू डेव्हलप होईल, जसं आता मोठ्या स्केलसाठी आहे. हॅलो सर, पूर्ण टोटल 100% शेतीच्या जवळजवळ 25 ते 30% शेती सेंद्रिय होते, तर पूर्ण बाकीची शेती आहे ती रासायनिक पद्धतीने केली जाते. ह्याचा फायदा की भारत एवढा मोठा देश आहे जिथे म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या आहे, ह्यांच्यासाठी प्रोडक्शन तर ॲग्रिकल्चरचं जास्त केलं जातं. मग ह्याचा फायदा तर होतो आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त आता नुकसान पण बघतो आहे की महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसारखी गावं किंवा पंजाब
हे आता हळूहळू कॅन्सर स्टेट, कॅन्सर गाव म्हणून ओळखलं जातं. ह्याचा फायदा आहे, पण त्याच्यापेक्षा नुकसान पण जास्त होतं आहे. तर ह्याच्यासाठी काय उपाय? आपण तर आता सेंद्रिय शेतीपेक्षा आपण पुढं गेलो आहे. महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होत आहे ज्याची सर्वसमावेशक नैसर्गिक शेती धोरण बनवते. ते धोरण मीच बनवलं आहे. ते धोरण आता फायनल टप्प्यामध्ये आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आपल्याकडे 3 प्रकारची शेती होते. एक इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर, म्हणजे थोडं तुम्ही तिचं बॅकग्राऊंड समजून घ्या. 1950 तुम्ही जर हे काढून बघितला, जे दुष्काळ पडलेत 100 वर्षातले, तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट और सगळ्यात मोठी जी ही जे प्रॉब्लेम होते आपल्यासमोर, ते हे होते की 2 वेळचं ह्या लोकांना अन्नधान्य पुरवायचं कसं. त्याचं कारण पण इंग्रजांच्यामध्ये आहे. कारण म्हणून म्हटलं ना की इंग्रजी इथं आले ना, ते धंदा करण्यासाठी आले, बिझनेस करण्यासाठी आले. त्याच्यामध्ये सुरुवातीला फक्त कापूस आणि स्पाइस होतं, पण तेवढ्यावर थांबलं नाही. ते त्यांना जसं लक्षात आलं की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश क्रॉप घेतले जातात आणि त्या कॅश क्रॉपमधनं मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मिळतोय, म्हणून त्यांनी काय केलं, 2 गोष्टी केल्या. तुम्हाला जर अमेरिकेचे सिव्हिल वॉरचं आठवत असेल टाईम, ते सिव्हिल वॉरमध्ये काय प्रकार झाला की सगळं जे त्यांची कापसाची जी इंडस्ट्री आहे इंग्लंडची, ती डिपेंड्स होती अमेरिकेमधून येणाऱ्या कापसावरून येणाऱ्या कापसासाठी. पण सिव्हिल वॉरच्या दुसऱ्या महायुद्धाच्या त्या टप्प्यामध्ये, सिव्हिल वॉरच्या टप्प्यामध्ये, दुसरं नाही अगोदर सिव्हिल वॉर मला 1873ला समथिंग झाले ना, फर्स्ट सिव्हिल वॉर, अमेरिकन सिव्हिल वॉर. 14 ते सिव्हिल वॉर कधी झाले अमेरिकन सिव्हिल वॉर, ते नंतर आयडेंटिफाय करा. त्याचं मी बॅकग्राऊंड सांगतो की त्याच्यामुळे त्या सिव्हिल वॉरमुळे अमेरिकेतनं जो कापूस येत होता इंग्लंडमध्ये, तो बंद झाला आणि तिथल्या इंडस्ट्री बंद पडायला लागल्या. म्हणून इंग्रजांनी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस भारतामध्ये तयार केला, भारतामध्ये जास्त उत्पादन घेतलं, कंपल्सरी उत्पादन घेण्यात आलं आणि तो सगळा कापूस परत इंग्लंडमध्ये घेऊन घेण्यात आला. ह्या प्रोसेसमध्ये काय झालं की शेतकऱ्यांच्यावरती प्रेशर आणून तुम्ही बाकीचं फूड क्रॉप घ्यायचं नाही, तुम्ही कॅश क्रॉप घ्या. मग ते कापसावरतीच थांबलं नाही, मग ते गेलं तंबाखूवरती, मग ते गेलं ग्राउंडनटवरती, ते गेलं मग इंडिगोवरती, नीळ, कारण नीळ लागत होतं कपड्यांना कलर द्यायला. त्यामुळे ह्याच्या प्रोसेसमध्ये काय झालं की भारतामध्ये एक स्वतःची इकोसिस्टीम होती. भारतीय लोकांना, भारतीय समाजाला माहीत होतं की दुष्काळाची परिस्थिती आपल्याकडे कशी असते. दुष्काळाची लढण्यासाठी भारताकडे एक फूड क्रॉप आणि कॅश क्रॉपचं बॅलन्स होतं. पण ह्या इंग्रजांच्या प्रेशरायझेशनमुळे, कंपल्सरी या कॅश क्रॉप्सच्या प्रेशरमुळे आपल्याकडची जी फूड क्रॉपची सिस्टीम होती ती बिघडली. त्याचा परिणाम जेव्हा नंतरचे ड्रॉट आले, त्या ड्रॉटमध्ये बघा लक्षात घ्याल की भारताचं सगळ्यात जास्त नुकसान झाले. 1947ला सुद्धा जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तर सगळ्यात मोठी जी अडचण होती भारतासमोर ती होती दोनोची अन्नाची. आणि रिसंटली तुम्ही जर बघितला 1950 ते 60मध्ये, तर चीनमध्ये सुमारे 3 कोटी लोक हे दुष्काळामध्ये वारलेले. 3 कोटी लोक, द ग्रेट लीप फॉरवर्ड म्हणतात, तुम्ही चेक करून बघा. मग भारताकडे अशी अवस्था होती की 2 वेळच्या भारताकडे पण त्यावेळेस दुष्काळ आलेले, भारताकडे अन्नधान्याचा पुरवठा करायचा कसा. म्हणून 1960-70च्या दशकामध्ये आपल्याकडे ग्रीन रिव्हॉल्युशन चालू झाली. त्याचं मेन बॅकग्राऊंड होतं की काही करून भारतामध्ये ग्रीन रिव्हॉल्युशनच्या माध्यमातून 2 वेळचं अन्नधान्य तयार करायचं. म्हणून आपण जे फॉरेन मॉडेल होतं ग्रीन रासायनिक शेतीचं किंवा केमिकल ॲग्रिकल्चर, ते अडॉप्ट केलं. पण त्याच्याबरोबर ते आपण स्वयंपूर्ण जर झालो अन्नधान्यामध्ये, फार मोठी अचिव्हमेंट केली. माझं ते असं म्हणणं आहे की देश हा स्वतंत्र आणि एकसंध राहिला कारण आपण त्यावेळेला ती अचिव्हमेंट केली. पण त्याच्यामुळे त्याच्यासोबत आपल्याला बाकीच्या पण गोष्टी आल्या. आपल्याकडे केमिकल आलं, फर्टिलायझर आलं, जे आपल्या शेतामध्ये कधी नव्हतं. मोठ्या मोठ्या कंपन्यांचं जाळं आपल्याकडे आलं, जसं मॉन्संटो आले, बायर आले. त्याच्यामुळे त्यावेळेला इट वॉज अ नीडेड. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्याचे जसे दुष्परिणाम आपल्याला किंवा ते ज्याच्यामध्ये आपण चेंजेस आणतो तसे, म्हणजे एका खताला एका जागेला किंवा जिथे 1 किलोची खताची गरज होती ते आपण 4-4 किलोकडे गेलो.
इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर प्रोडक्ट ह्याच्या प्रोसेसमुळे आपलं जमीन खराब झाली, आपली इन्व्हायरमेंट खराब झाली, त्याचे वेगवेगळे परिणाम तयार झाले, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज आपल्या फूडमध्ये आपल्याकडे यायला लागले. म्हणून आपण स्लोली विचार करून आपण ऑर्गॅनिककडे वळलो. पण ऑर्गॅनिककडे वळत असताना आपल्याला ऑर्गॅनिककडे लक्षात आलं की ऑर्गॅनिकलासुद्धा तुम्हाला पेस्टिसाईड लागते, फर्टिलायझर लागते, त्याची कॉस्ट जास्त आहे, ती छोट्या शेतकऱ्यांना परवडणारी नाही. ऑर्गॅनिककडे पण आपली चांगली 10-15 वर्ष मुवमेंट झाली. ऑर्गॅनिकचं मार्केट पण डेव्हलप झालं. भारत इज वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गॅनिक एक्सपोर्टर इन द वर्ल्ड. पण छोट्या शेतकऱ्याला ते परवडणारं मॉडेल जे काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये हळूहळू आपल्या त्याचे लिमिटेशन लक्षात आले. मग आपण थर्डकडे आलो, दॅट इज दी नॅचरल फार्मिंग. तर नॅचरल फार्मिंगमध्ये जर तुम्ही सगळं इनपुट बघितला तर सगळ्याच्या सगळं इनपुट हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे. म्हणजे गाईच्या शेणापासून, गाईच्या मूत्रापासून, ज्याला बोधामृत, जीवामृत, निमास्त्र, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या सानिध्यामध्ये अवेलेबल आहेत आणि शेतकऱ्याला इझिली तिथे मिळू शकतात. आणि त्याचं 2 गोष्टी, त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक शेती पुढे यायचं कारण म्हणजे की 2 प्रकारे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकते. एक तर तुम्ही त्याला जास्त किंमत द्या, पण प्रत्येक वेळेला प्रत्येक क्रॉपला ती मार्केट हे इंटरनॅशनल डायनामिक असल्यामुळे प्रत्येक वेळेला ती मिळेलच असे नाही. दुसरी आहे त्याची इनपुट कॉस्ट कमी करा. जर त्याचा उत्पादन खर्च कमी केला तर त्याला किंमत जरी जास्त नाही मिळाली तरी तो प्रॉफिटमध्ये राहतो आहे. तर ह्या उत्पादन खर्च कमी करावा शेतकऱ्याचा, प्लस आपण जे डिपेंडन्सी आपली जी आहे फर्टिलायझरची, पेस्टिसाईडची दुसऱ्या कंट्रीजवरती ती कमी व्हावी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पण वाढावं, शेतकऱ्यांचं आरोग्य पण वाढावं आणि जमिनीचं आरोग्य वाढावं, पाण्याचं आरोग्य, म्हणून नैसर्गिक शेती ही पुढं आलेली आहे. आणि त्या अनालिसिसमधून असं दिसतं आहे की शेतकऱ्याचं कमीत कमी 50 ते 60% इनपुट कॉस्ट त्याच्यामध्ये कमी होते. कमीत कमी शेतकऱ्याचं 30% उत्पन्न वाढू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट आहेत, मिथेन तयार होतो आहे, कार्बन डायऑक्साईड तयार करतो, त्याच्यामध्ये सुद्धा खूप ड्रास्टिक रिडक्शन आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून नैसर्गिक शेती आपल्याकडे पुढे येत आहे. नैसर्गिक शेतीचा कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन, कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसी ऑलरेडी आपण डेव्हलप केलेलं आहे. ती येत्या काळातच आपल्याला कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी होईल आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य होईल. आणि महाराष्ट्राची का? कारण नैसर्गिक शेती भारतामध्ये पहिली महाराष्ट्रामध्येच चालू झाली. आणि महाराष्ट्रासाठी जा सुटेबल का आहे? कारण महाराष्ट्र हे 70% शेती ही महाराष्ट्राची पाण्यावरती अवलंबून आहे. नैसर्गिक शेतीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी लागते. नैसर्गिक शेतीमध्ये पेस्टिसाईडचं प्रमाण कमी, पेस्टिसाईड वापरतच नाही. पेस्टिसाईड जे सगळे तयार होते ते आपण घरात तयार करतो आहे, ज्याला बोधामृत, जीवामृत म्हणतो. ते कसे तयार करायचे, ते गावापर्यंत कसे पोचवायचे, ह्याचे सगळा एक डिटेल प्लॅन तयार झाले. म्हणून येणारं जे काळ आहे महाराष्ट्राचा तो आहे नैसर्गिक. तुम्ही आत्ताच्या येणाऱ्या बजेटमध्ये सुद्धा जर बघितला तर कोस्टल ॲग्रिकल्चरवरती भर दिला आहे. ॲग्रिकल्चरवरती त्याच्यामध्ये काजू आहे. त्याच्या भारताच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाईम काजू हा बजेटमध्ये आलेला आहे. काजू आहे, नारळ आहे, त्याच्यानंतर सँडलवूड आहे आणि कुठलं तरी क्रॉप आहे, 4 क्रॉप. तुम्ही जाऊन बघा, हे सगळेच्या सगळे क्रॉप हे प्लांटेशन क्रॉप्स आहेत. म्हणजे ते ऑलरेडीच नैसर्गिक शेतीचे आहेत. काजूला वगैरे आपण काय खत पाणी देत नाही. तुम्ही काजूच्या बागा जाऊन बघितला, आमच्या ज्या जुन्या बागा आहेत, ट्रॅडिशनल इंडियन व्हरायटी जी आहे ती 50-50 वर्षाची जुनी आहेत. त्याला खत देत नाही, पाणी देत नाही, नारळाला कधी खत देत नाही. ते नैसर्गिक शेतीचं आहे. हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे नैसर्गिक शेतीचा. तर तेवढंच नाही, जगातलं पहिलं नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ भारतात तयार झालं आहे. ते आहे गुजरातमध्ये. त्यामुळे नैसर्गिक शेतीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. फक्त नैसर्गिक शेती आता आपण मार्केटशी कशी जोडायची, नैसर्गिक शेती आपण एक्सपोर्टशी कशी जोडायची, नैसर्गिक शेती आपण प्रोसेसिंग कशी जोडायची, ह्याच्यावरती काम चालू झालेलं आहे. आणि ते आपण या सगळ्या पॉलिसीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे पुढचा जो काळ आहे ते महाराष्ट्रासाठी ही बाकीच्या तर तिन्ही म्हणजे ऑर्गॅनिक रासायनिक शेती पण आपल्याकडे राहीलच, ऑर्गॅनिक पण राहीलच आणि नॅचरल फार्मिंग पण राहीलच. हे सगळ्या गोष्टींचा कुठे तुम्ही जिओपॉलिटिक्स म्हणजे दुसऱ्या देशावरती खताचं आपलं जे अवलंबून